घुले कुटुंबियांच्या या आंदोलनात कायदेशीर मत मांडण्यासाठी तर उपस्थित आहेच, परंतु त्याही सोबत मी संविधानाचा विद्यार्थी असल्याने आणि संविधानामध्ये भावनांचा आदर सांगितलेला असल्याने विलासची आई म्हणजे आमची आई, विलासचे वडील म्हणजे आमचे वडील, विलासची पत्नी म्हणजे आमची बहीण. हो, जे कोणी ट्रोल करताना म्हणतात सदावर्ते तुम्ही वंजारी आहात का? हो, मी हाडाचा मासाचा विचाराचा वंजारी आहे. त्या नाबालकांना माहित नाही, त्यांची बुद्धी नाबालकी आहे. भगवान बाबांची शिकवण आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक विचार हे दोन्ही समकालीनच नाहीत, तर ते विचार एक आणि एक सारखेच आहेत. आणि म्हणून हो, मी भगवान बाबाच्या विचारांचा पाईक आहे, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेंच्या विचाराचा पाईक आहे. आज इथे मी कोणती राजकीय पोळी भाजायला आलेलो नाही. मी जेव्हा बोलतो तेव्हा चांगल्या चांगल्या राजकारण्यांची आणि मन्यासारख्या अनेकांची चड्डी पिवळी होऊन जाते. वेगळं समजलं. आज एक भावनिक क्षण आहे माझ्यासाठी. महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, माझी भगिनी पंकजाताई, लोक म्हणतात अरे लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांचं आणि सदावर्तेंचं काय नातं आहे? आज ए चपटी पावशेरी, तुला सांगतो काय नातं आहे ते. त्या चपटी पावशेरी म्हण्या, अरे जरंग्या नाही म्हण्या, चपट्या म्हण्या जयश्री पाटलांना नाव दिलेलं आहे. जयश्री पाटील तशी फार आगाव आहे रे भाई. या मंचावर आल्याच्या नंतर ते दिवस आठवतोय ज्या दिवशी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब राज्यामध्ये गृह खातं त्यांच्याकडे होतं. आणि तुम्हाला सांगतो, जयदत्त अण्णाच्या डॉक्टर मुलांना माहिती आहे, केशर काकूंच्या नातू असलेले बंडू भांडकर साहेबांना माहिती आहे, पंडित साहेबांच्या बहिणीच्या मुलांना माहिती आहे, राहुल पाटील पासून सगळ्यांना. ज्या दिवशी एक मोठं आंदोलन झालं होतं घाटीच्या दवाखान्यामध्ये, माझ्या पंकजाताईला कदाचित माहित नसेल म्हणून सांगणे परत. तुम्हाला सांगतो, आंदोलन एवढं मोठं झालं की सगळे ओबीसीचे मुलं एका बाजूला आणि एक बाजूला जरंगे सारखे तीनपट एका बाजूला. त्यावेळेस आता जसं सांगितलं सन्माननीय माजी आमदार मुंडे साहेबांनी की ऊस कसा चालतात, त्यांनी कोयता सांगितलं, मी साळलेला ऊस सांगतो. ऊस कसा चालतात माहित आहे ना? ऊस साळल्यासारखा कार्यक्रम आम्ही सगळ्यांनी मिळून जरंगे सारख्या विचाराच्या उष्ट्यांचा केला होता.
गोपीनाथरावजी मुंडे साहेब मंत्री होते, सुरक्षा कुणाला दिली असेल? मला असं वाटतंय की मिसरूट नसलेला गुणरत्न सदावर्ते याला सुरक्षा देणारे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब. हे माझं नातं आहे. मला काहीच माहित नाहीये. मला कोणत्याच मंत्र्याकडून काही लागत नाही. मला कुठेच आमदार व्हायचं नाही, खासदार व्हायचं नाही, आणि मनोज जरंगेचा कोणाला तरी टेंडर मिळवून द्यायचे नाही. मी तो भिकारी नाही. माझे भावनिक नातं आहे. आणि म्हणून विलासची आई माझी आई आहे. 2 दिवस ही आई माझ्या घरी होती, माझ्या ऑफिसला होती. आणि हो रे हो खासदार बजरंग एका तासात सीआयडीला तपास दिलाय. काय वाकडं करायचं ते वाकडं करून दे. हो, ही गोष्ट सत्य आहे. कारण त्या पत्रामध्ये तेवढा दम होता. दम लगता बे बजरंग, दम लगता. भावांनो, ही माझी बहीण, तिच्या आयुष्यासमोर किती मोठ्या जीवन आहे. कसं कंठायचंय हे वडील, त्यांच्या समोर कसं जीवन आहे. तो भाऊ कशा प्रकारे उपास पोटी कसा विवळत आहे. त्या भावाला डोळे लागत आहेत. माझ्या खुल्याच्या उपोषणामध्ये आणि मन्याच्या उपोषणामध्ये काय फरक आहे ते सांगतो. मन्या जेव्हा उपवास करतो, क्या खाता है? काजू खाता है, किशमिश खाता है, अंडा खाता है, और देसी चपटी बाथरूम में जाके पीता है. तुम्हाला सांगतो, ये भी एक राज की बात है. कभी तो भी किताब लिखूंगा तो बताऊंगा कि ये सब किसने मुझे बताया था. काजू खाता है, खजूर खाता है. थोडा क्लिव देऊन सोडतो. या बाबतीमध्ये कधीतरी हसत पत्रकारांनी आम्ही जात म्हणून उदयला म्हणत नाही ब्राह्मण, आमच्या उदय सामंतांना एकदा विचारूनच घ्या. म्हणजे सांगतील तुम्हाला की कैसे खजूर खाता है. सांगायचं तात्पर्य, आमच्या घुलेंच्या उपोषणामध्ये आणि मन्याच्या उपोषणामध्ये हा फरक आहे. एक लक्षात ठेवा, माननीय धनंजय मुंडे असतील, माननीय पंकजाताई मुंडे असतील, माननीय बावनकुळे साहेब असतील, माननीय छगन भुजबळ साहेब असतील, हो, हे आमचे नेतृत्व आहेत. ह्या नेतृत्वांना जसं माझ्या आईला, गुन्हे आईला त्रास आहे, तसाच माझ्या नेतृत्वांना सुद्धा त्रास आहे. तुमच्यासाठी, आपल्यासाठी गुन्हे हे नुसतं एक प्रकरण नसून हे अपप्रवृत्तींना छडी घेऊन नीट करण्यासाठीचं प्रकरण आहे. हे लक्षात ठेवा, डोक्यात ठेवा. कारण गुन्ह्यांच्या प्रकरणातून आपण जी अपप्रवृत्त विचारवर येत आहे तो आपल्याला नाहीसा करायचा आहे. आपण बघितलं असेल ज्या प्रकारे आईला अपमानित करून बोलणारा, तुलना कशी होणार नाही, तुलना होणार. मगाशी कुणीतरी म्हणलं तुलना होऊ शकत नाही, तुलना होणार. मनोज जरंगे इथं येतो, मन्या इथं येतो, म्हणजे म्हणतो की आंदोलन करतो, मोर्चा करतो. मला सांगा,
माननीय वाल्मिक कराड साहेब यांची चार्जशीट सुद्धा मी वाचली. मग एक न्याय वाल्मिक कराड साहेबांना, तर दुसरा न्याय का हो बरं बजरंगच्या औलादीला. त्यामुळं दुसऱ्या प्रकारचा न्याय देऊ दिला जाणार नाही. न्याय होईल तर बराबरी का होईल. बजरंग असेल किंवा आणखी कुणीतरी देशमुख पाटील असेल, हे लक्षात ठेवायचं. म्हणूया जे हक्क अधिकार हे कोयता घेऊन उसाची मोळी बांधणाऱ्या वंजारी असेल, बंजारा असेल, वडार भाऊ असेल किंवा लोहार भाऊ असेल, कुंभार भाऊ असेल, त्यांना जी लायकी आणि उंची संविधानाने दिलेली आहे त्याच्या पेक्षावर कोई पाटील नाहीये, कोई देशमुख नाहीये. सगळे बरोबरीचे. मला पुढे जाऊन बोलताना हे सांगायचंय की अपप्रवृत्ती आहे. तुम्हाला सांगतो, बाजूला विखे पाटील नावाचे मंत्री आहेत. अनेक मराठ्यांचे मंत्री आहेत. आम्ही जातीचा उल्लेख जातीवाद म्हणून नाही, परंतु वैचारिक पोक करण्यासाठी मी करत आहे. म्हणजे चिमटा घेऊन आठवण करून देण्यासाठी. ज्यावेळेस एका आईच्या दुधाच्या बाबतीत, त्या पवित्र नात्याच्या बाबतीत गलिच्छ बोललं जात आहे, विखे पाटील त्या मन्यानं ज्या प्रकारे बोलला, मला हे म्हणायचं नाही विखे तुमच्या तोंडात काय मुख गिळून बसले की काय, तुम्हाला बोलायला तोंड राहिलं नाही काय, असा सवाल सुद्धा उपस्थित करण्याची हिंमत गुणरत्न सदावर्तेमध्ये आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. विखे पाटील आमच्या ओबीसीच्या भटक्यांच्या नेतृत्वाला, या माझ्या आईच्या पोटच्या गोळ्याला, या माझ्या बहिणीच्या सर्वांकष प्रेमाच्या बंधनातल्या पतीला जीव गमावला, हत्या झाली. सुप्रियाताई सुळे तुम्ही या भिडामध्ये आल्या म्हणे आणि तुम्ही जाहीर करून टाकलं कोण आरोपी आहे कोण आरोपी नाही. सुप्रियाताई तुम्ही कधी बीडच्या पोलीस हवालदार म्हणून भरती झाला होतात का हे मला माहिती नाही, कारण तुम्ही असं बोलूच कसं शकता. मला प्रश्न उपस्थित करायचा आहे त्या तमाम पुढाऱ्यांचा. ते तमाम पुढारी जे मतदानाच्या वेळेस अनेकांनी प्रश्न उपस्थित केले, ते तमाम पुढारी आमच्या वंजारी भावांचे मतासाठी अग्रेसर असतात, पण गुन्ह्यांच्या बाबतीत ते का गायब आहेत. मला हे सांगायचंच. सगळे सोशल मीडिया वापरता का? हात वर करा. तुम्हाला सांगतो, आपल्या आपल्या सोशल मीडियाच्या फेसबुकच्या पेजवर लिहून ठेवा, तुमच्या स्टेटस मध्ये सुप्रियाताई माफी मागा, वंजाऱ्याच्या दारावर का आल्या नाही असं स्टेटस लिहून ठेवा. आणि ज्याच्याकडे मोबाईल नसतील त्यांनी मातीचं घर असो की शिमटीचं घर असो बांधकामाचा खडून लिहून ठेवा की सुप्रियाताई सुळे तुम्ही असं कसं म्हणालात आणि तुम्ही वंजाऱ्याच्या दारावर का आला नाहीत असं लिहून ठेवा. हे ना फार सेन्सेबल असतात, पुढारी खूप भित्रट असतात आणि ते भित्रट पुढारी ताबडतोब ज्या आपले विचार बदलत असतात. त्यामुळे धडा शिकवण्यासाठी सगळे पाऊल उचलणार का? मी म्हणेल सुप्रियाताई शेम शेम, तुम्ही म्हणायचं शेम शेम. सुप्रियाताई शेम शेम.
सुप्रियाताई शेम शेम, सुप्रियाताई शेम शेम, सुप्रियाताई शेम शेम. भावांनो, आपण जरी उसाच्या मोळ्या बांधल्या असतील आपल्या आई वडिलांना, तरी भगवान बाबाच्या विचारांना आपण शिकलो. मला तुम्हाला आज दुसरी बाब सांगायची आहे. ज्या प्रकारे मनोज जरंगे आपल्या एकाही व्यक्तीला, मग बावनकुळे साहेबांची आई बहीण काढलेली असो की कोणी मायनॉरिटीचे पुढारी असोत, भुजबळ साहेब असोत, मुंडे साहेब असोत, त्यांनी ज्या भाषेत बोलेल त्याच भाषेत मराठा समाजाच्या मंत्र्यांचा सुद्धा तुम्ही समाचार घ्या. पुढे काय करायचं ते सदावर्ते बघून घेईन, हे मी तुम्हाला शब्द देतो. घाबरायचं नाही. सगळं गाव जरी एका समाजाचा असेल आणि हे घर जरी वंजारी भावाचं असेल, तुम्हाला खात्री सांगतो, सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत सांगतो, संविधानाचा दाखला देत सांगतो, तुमचा केसही कोणी वाकडा करू शकत नाही आणि मनोज जरंगे काही फार बांधू शकत नाही, हे सुद्धा सांगतो. तुम्हाला सांगतो, म्हणया तुझ्या अकलेमध्ये फक्त तेवढाच किळसवाने विचार आहे आणि तुझे किळसवाने विचार हे अंतिम नाहीत. तू कुणाला बोलतोस, कुणासाठी बोलतोस, ते आता मराठा समाज सुद्धा समजायला लागलाय. माझ्याकडे अहिल्यानगरच्या विद्यार्थ्यांचे फोन आहेत, बीडच्या विद्यार्थ्यांचे फोन आहेत. ते सांगतायत साफ फसवणूक आहे साहेब. तू का शिरसाट नावाच्या मंत्र्यांच्या मागे लागलास? ते पालकमंत्री जर तिथले असतील, टेंडर तुझ्या मनानं कसं निघल रे म्हण्या? पीडब्ल्यूडीचं टेंडरचं लफडं आहे. कशाचं लफडं आहे? पीडब्ल्यूडीच्या टेंडरचं लफडं. तुम्हाला सांगतो, रेतीवाले एकत्र येतात. माननीय मुख्यमंत्री महोदय, हा समाज आणलेला नाही, आपल्या पायानं आलेला आहे, बरोबर की नाही? तुम्हाला कोणी गाड्या लावून दिल्या होत्या का? भगवान बाबाची शपथ खाऊन सगळ्या गाड्या लावून दिल्या का? मनोज जरंगे सारखे वाळूवाले एकत्र येऊन, वाळू तस्कर एकत्र येऊन हे आलेले जनता नाही आहे. आणि या आंदोलनाची तुलना वाळूवाले रेतीवाल्याच्या आंदोलनासोबत होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून काय सांगायचं, जयश्री पाटलांचं स्पष्ट मत आहे, ह्या प्रकरणामध्ये आम्हाला न्याय पाहिजे. आता जेव्हा आम्हाला न्याय पाहिजे, मला सांगा स्पष्टपणे, सप्लिमेंटरी जबाबामध्ये डाईंग डिक्लेरेशनचे स्वरूप सांगितलेलं असेल, मी आजपासून गुन्हे कुटुंबियांच्या परवानगीने 8 दिवसाची मुभा देतो. 8 दिवसात बजरंगच्या पोराला सप्लिमेंटरी स्टेटमेंट मध्ये, सीडीआर मध्ये रोल असेल, तातडीनं एफआयआर मध्ये नाव ऍड करा, अटक करा, नाहीतर 8 दिवसाच्या नंतर या बहिणीची शपथ तुमची खैर नाही. लक्षात ठेवा, या बहिणीचे अश्रू रिकामे जाऊ देणार नाही. मला लाखोच्या मोर्चाची गरज नाही. हे बाप, ही माय, ही बहीण, हे एवढेच जण घेऊन बंबईत बसेल ना सदावर्ते, तेव्हा कळेल की संविधानात दिलेल्या लोकशाहीचा अर्थ काय. नुसता बजरंगचा पोरगाच नाही, जर बजरंग जर त्याच्यात असेल तर बजरंग सुद्धा आरोपी बनेल, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळं तुम्हाला सांगतो, हताश व्हायचं नाही.
लोकांचं मोजमाप करायचं नाही आणि तसे उत्तर मात्र द्यायचं चुकायचं नाही. लक्षात ठेवा पोलीस अधीक्षक साहेब, आमच्या वंजारी भाऊ भटके असतात. भटक्यांची भाषा असते ती. भटक्यांचे जर ब्रिटिश कालीन जर व्यवसाय बघितले तर तो त्यांचा जोराचा असतो, तो बोलण्याचा. त्यांच्या जे राहणीमान, त्यांचं जे कल्चर आहे आक्रमक, ते त्यांच्या एकूण चालीरीतीमध्येच आहे. त्यामुळे आम्ही मुळमुळ नाहीत, गुळगुळ गुळगुळ नाहीत. आम्ही जशाच तसे बोलणारे आहोत आणि खन उसाची मोळी कच 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 करून एकत्र करणार आहोत. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये 8 दिवसामध्ये हे अल्टिमेटम आहे की हा माझा घुले भाऊ, पुढे फोटो घुले भाऊ, अबे मन्या, तुझ्यासारखा साला छटाक नाही माझा घुले भाऊ. बघ माझ्या भावाला बघल्याच्या नंतर आणि तू काय नाव ठेवतो आमच्या तेली समाजाच्या ना. तुझे एकनाथ शिंदे साहेब काय शाहरुख खान दिसतात की काय सलमान खान दिसतात रे? आमचा बघ, आमचा घुले भाऊ बघ विलास. अरे आमचा असा काही पोटचा गोळा हिरा रतन तुझ्या माणसांनी, तुझ्या विचाराच्या माणसांनी ज्याला नाहीसं केलं त्याच्या केसाचा हिशोब आम्ही घेणार आहे. तुला चे पुढारी कोणी भावना वश होईल, जे कोणी मंत्री म्हणजे काय आमचे बाजूला आहेत ते काय नाव त्यांचं, ते अहिल्यानगर वाले विखे पाटील, जरा हे बघा, ही सुद्धा बहीण आहे. आणि एकनाथ शिंदे साहेब हे बघा, ही लाडकी बहीण नाही का? ही लाडकी बहीण नाही का? मनोज जरंगेच्या नुसत्या वर्कआउट ऑर्डरच लाडक्या आहेत का? हा प्रश्न उपस्थित केला जाईल, वारंवार केला जाईल. हे आमच्या भावना आहेत, ही आमची बहीण आहे, ही आमची आई आहे, हे आमचे पप्पा आहेत, आमचे पिता आहेत. आणि म्हणून मी पाणी द्या, तोंडावर पाणी मारून काही होत नाही तिला. तोंडावर पाणी मारत आहे, जोरात मारायचं. एसपीला दिसत नाही का? एसपीला दिसत नाही का? माझं असं म्हणणं आहे, एसपी साहेब, माननीय गृहमंत्री महोदय, ओबीसीचे तमाम मंत्री, भटक्यांचे तमाम मंत्री, संजय राठोड साहेब तुम्ही सुद्धा चुकलेले नाहीत. तुम्ही सुद्धा ओबीसी भटक्या मध्ये येता. संजय शिरसाट साहेब तुम्ही सुद्धा सुटणार नाही, तुम्ही सुद्धा अनुसूचित जातीमध्ये येता. सगळ्या तमामांना सांगतो, येणाऱ्या कॅबिनेट मध्ये एकजूट दाखवा. मागासवर्गीय मंत्र्यांचा अपमान थांबवण्यासाठी काही कायदा करा. आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे पोलीस प्रशासनाने दिरंगाई केली, आमचा सामान्य भटका माणूस म्हणत आहे, हरकत काय? तातडीनं एसपी साहेबांच्या वर एक चौकशी लावून त्या बाबतीमध्ये एक रिपोर्ट मागवला. त्या गैर काही नाही, कारण नैसर्गिक न्यायानुसार हे होणं अपेक्षित आहे. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे, तातडीनं जे कोणी हे बघत आहेत, आजची भावनिक
ही राजकीय सभा नाही, हे भावनेचा उद्रेक आहे. जे कोणी या भावनेचा उद्रेक बघत आहेत, खास करून माननीय मुख्यमंत्री महोदय, त्याचबरोबर पालकमंत्री सुनेत्राताई पवार ताई, आपण महिला आहात, आपण फुले कुटुंबांच्या घरी जायला पाहिजेत होतं, तुम्ही पेंडॉल मध्ये यायला पाहिजेत होतं. मी सुनेत्राताई पवारांना एक आठवण सांगू इच्छितो. कदाचित त्यांना ही आठवण कुणी सांगितली की नाही मला माहित नाही. पवार कुटुंबियांसोबत माझं काय फार चांगलं कधी राहिलेलं नाही, माहितीये ना तुम्हाला. त्यातल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवारांसोबतचे तर माझे संबंध तुम्हाला माहिती सर्व शूट. परंतु आवाज हॅलो, हे जरंगेवाल्याचा होता की काय? परंतु तुम्हाला सांगतो, अजित पवार साहेब ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवारांना सोडून बाजूला त्यांनी राजकीय गट काढला किंवा पक्ष काढला, त्यावेळेस एक दोन वेळेस संभाषण झालं. काय आठवणी आहेत? एक एसटी महामंडळातली आणि दुसरी आरक्षणाची. त्या बाबतीत ते जरंगेला कधी विचारत नव्हते, कधी विचारलं नाही आणि विचारणार नाहीत. म्हणून सुनेत्राताई पवार या वेळेस नाही तर पुढच्या वेळेस आल्यानंतर अजितदादाची ती आठवण लक्षात ठेवा आणि वंजाऱ्याच्या घरी या. ही तुम्हाला अजितदादांची शपथ आहे, अजितदादांची शपथ आहे, अजितदादांची शपथ आहे. मी अजितदादांची शपथ घातली आहे सुनेत्राताई पवारांना, कारण मी अजितदादा पवारांचा ती आठवण सुद्धा करून दिली ज्या आठवणीचा मी भागीदार आहे. आणि म्हणून मग एसपी वर चौकशीचा विषय असेल, त्याचबरोबर बजरंगच्या पोराचा संबंध असेल, औलादीचा संबंध असेल, FIR शी संबंध असेल, अटकेचा संबंध असेल, विशेष सरकारी वकील देण्याचा संबंध असेल, आणि माझ्या खुलेच्या हत्यारांना देशमुखच्या प्रकरणाच्या आधी, कारण आम्ही भटके होत, देशमुख भटका नाही, त्या देशमुखच्या प्रकरणातील निकालाच्या आधी खुलेच्या प्रकरणातील हत्यारांना फाशी झाली पाहिजे, यासाठी आपण उभे राहिलो पाहिजे. आणि म्हणून भावांनो, मी कधीच सभांमध्ये तुम्हाला दिसलो नसेल, लक्षात घ्या, तो माझा स्वभाव नाही. पण ह्या भावना, हाडा मासाचं रक्ताचं नातं, हे सगळं पाहता पाहता मी खरं सांगतो, काल 2-3 वाजेपर्यंत दुपारी कोर्टात काम केलेला मी माणूस. कारण मी कोणत्याच मंत्र्याच्या दारावर की नाही जोडी घेऊन उभा नसतो. आपलं काम आधी कसोशीनं करणारा माणूस. हे करत करत जयश्री पाटलांनी सांगितलं, तुम्हाला सांगतो या घटनेची एक इतिहासात नोंद होणार आहे. माझ्या छोट्या मुलीची परीक्षा होती आज. जयश्री पाटलांनी सांगितलं परीक्षा पुढे जाऊ 6 महिन्यानंतर, पण खुलेच्या प्रकरणात आपण जाऊ असं म्हणून आलेलो. हे आमचं नातं आहे. ह्या तमाम मंचावरील उपस्थित माझ्या वंजारी भावांनो, तुम्हाला सांगतो, जेव्हाही पोलीस स्टेशनला वंजारी भाऊ जातात, ओबीसी भाऊ जातात, त्यांची जर कोणी ऐकत नसेल तर डायरेक्ट मला वाटतं आधी साहेबाला लावत असतील, नंतर ताईला, नंतर लगेच मला फोन लावतात आणि मी सगळे फोन अटेंड करतो. मया काय बापाचा माझा बाप भगवान बाबा आहे, मैं किसीचा डरता नाही. त्यामुळं तुम्हाला कधी अर्ध्या रात्री अडचण आली, त्रास वाटला, त्रास देण्याचा कोणी प्रयत्न केला, सदावर्तनचे दार मोकळे त्या आईला विचारून घ्या. त्याचबरोबर फोन चालू आहे, सगळ्यांना आपल्याला सर्व श्रुत आहे, एवढं बोलतो, आपल्या सोबत आहे, आपल्या पाठीमागे नाही, आपल्या बरोबरी नाही. कारण पाठीमागचे पळून जाऊ शकतात, आपल्या सोबत आहे, आपल्या बरोबरी नाही. आणि जर सरकारने जिम्मेदारी दिली तर फाशीपर्यंत आरोपीला नेण्यासाठी वचनबद्ध आहे, एवढं बोलतो. आपले
दोन शब्द नाही खूप जास्त बोललो असेल आणि आपण ऐकून घेतलं त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. यानंतर एक सूचना आहे, सर्वांनी शांत बसायचंय, उठायचं नाही. या ठिकाणी जे काही फलक आपल्या हातामध्ये आहेत, कार्यक्रम झाल्यानंतर त्या उपोषण स्थळी जमा करायचे. कार्यक्रमाचा समारोप 2 दशका आभार प्रदर्शन या ठिकाणी 2 दशकापूर्वी जो कडवा भगवान सैनिक कसा असतो ते आमचे चंद्रकांत भाऊ सानप या ठिकाणी